श्री विठ्ठल एकामागे एक गोष्ट रमाला सांगू लागले. यावेळी त्यांनी संत नामदेव महाराजांची गोष्ट सांगितली. नामदेव अगदी लहानपणापासून विठ्ठल भक्त. एकदा काय झालं, नामदेवांचे वडील खूप आजारी पडले. त्यामुळे त्या दिवशी विठ्ठलाची पूजा आणि नैवेद्य अर्पण करणं त्यांच्या हातून काही शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी नामदेवाला विठ्ठलाचा नैवेद्य दाखवायला सांगितलं. नामदेव आनंदाने खिरीचा नैवेद्य घेऊन भगवंताच्या चरणी गेले आणि देवाला नैवेद्य खाण्यासाठी आग्रह करू लागले. पण मूर्ती काही खीर खाईना. नाम्या म्हणाला, देव बाप्पा, माझे बाबा रोजच तुला नैवेद्य देतात. आज मी आणला आणि तू खातच नाही. बघ ना रे, किती किती छान छान खीर आणली आहे. खा ना रे बाप्पा. काही केल्या नामदेव हट्ट सोडेना. भगवंत भक्तीचा भुकेला, भावाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. त्याचं पोट तर या नामदेवाच्या गोड हट्टानेच भरून गेलं. अशा प्रेमळ आग्रहापुढे विठ्ठल हरले आणि त्यांनी प्रेमपूर्वक नामदेवांनी आणलेली खीर खाल्ली. नामदेव जसा जसा मोठा होत गेला तसतशी त्याची भक्ती अधिकाधिक वृद्धिंगत होत गेली. प्रत्यक्ष नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग येऊन नाचू लागले. भरनाथ पांडुरंग.